तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी अधिपतीला म्हणत असते की तुम्ही या घरचे कर्ते पुरुष आहात, त्यामुळे आता या घराची जबाबदारी तुमच्यावर आहे. आता यापुढे तुम्ही सुद्धा आमच्यासारखाच फक्त या घराचा विचार करायला हवा. आणि त्यावर अधिपती हो म्हणतो. तर भुवनेश्वरी त्याला सांगते की फक्त मान डोलावू नका, त्यासाठी तुम्हाला खडतर तपश्चर्या करावी लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि भुवनेश्वरीचं हे बोलणं ऐकून अधिपतीला धक्का बसतो. तर दुसरीकडे अक्षरा तिच्या आईबाबांच्या घरी जाते. मात्र घराला कुलूप असते, त्यामुळे ती बाहेरच पायरीवर बसून राहते. तिला घडलेला प्रकार सतत आठवत असतो आणि त्यामुळे ती खूप रडत असते. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीला म्हणत असते की तुम्ही मला आता एक वचन द्या, आणि मग ती तिचा हात पुढे करते. तर अधिपती तिला विचारतो की कोणतं वचन आईसाहेब? तर भुवनेश्वरी म्हणते, पण वचन देण्याच्या आधी तुम्ही व्यवस्थित विचार करा. जर तुम्ही हे वचन पाळू शकत असाल तरच ते वचन आम्हाला द्या. त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब, आम्ही तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द हा वचनाप्रमाणेच असतो, आम्ही तो कधीच मोडणार नाही. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी अधिपतीला सांगते की यापुढे तुम्ही आमच्या परवानगीशिवाय तुमच्या बायकोला भेटायचं नाही. आणि ते ऐकून अधिपतीला खूप वाईट वाटतं. मात्र नाईलाजाने तो भुवनेश्वरीला तसं वचन देतो आणि त्यामुळे भुवनेश्वरी खुश होते. तर दुसरीकडे अक्षरा तिच्या बाबांना फोन करून विचारते की बाबा कुठे आहात तुम्ही? त्यावर तिचे बाबा सांगतात की बाळा, आम्ही एका लग्नासाठी बाहेर आलो आहोत, उद्या सकाळी घरी येणार आहे. आणि ते ऐकून अक्षराला खूप वाईट वाटते. त्यानंतर तिचे बाबा तिला म्हणतात की सॉरी हा बाळा, आज तुझं पहिलं हळदी कुंकू होतं, पण आम्ही दोघेजण येऊ शकलो नाहीत. आम्हाला भुवनेश्वरी मॅडमने आमंत्रण दिलं होतं, मात्र आम्ही उद्या सकाळी तुझ्या घरी येतो आणि तुम्हाला भेटतो. मात्र ते ऐकून अक्षरा घाबरते. ती म्हणते की नाही बाबा, उलट मीच तुम्हाला उद्या भेटायला येते. आत्तासुद्धा मी चालत चालत आपल्या घराजवळ आले होते, म्हणून सहजच तुम्हाला फोन केला. आणि ते ऐकून तिच्या बाबांना आश्चर्य वाटते. ते तिला विचारतात की इतक्या रात्री तू आपल्याकडे का आली होती? सगळं काही ठीक आहे ना? त्यावर अक्षरा म्हणते हो बाबा, सगळं काही ठीक आहे. मात्र त्यांचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. ते तिला विचारतात की खरं सांग, नक्की सगळं काही ठीक आहे ना? आणि त्यावर अक्षरा हो म्हणते. त्यानंतर ती बाबांना विचारते की तुम्ही इथे कुठे घराची किल्ली ठेवली आहे का? त्यावर बाबा म्हणतात नाही ग बाळा, मला जर माहिती असतं की तू येणार आहे तर मी नक्की घराची किल्ली ठेवली असती. आणि ते ऐकून अक्षराला प्रश्न पडतो की मग आज रात्री काय करावं? आणि त्यानंतर ती इराबद्दल त्यांना विचारते. तर बाबा सांगतात की इरासुद्धा आमच्यासोबतच आहे. त्यावर अक्षरा म्हणते ठीक आहे, मग उद्या तुम्ही सकाळी लवकर घरी या, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर बाबा म्हणतात ठीक आहे, आम्ही 7-7:30 वाजेपर्यंत पोहोचतो. पण मी तुला शेवटचं विचारतोय, नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? सगळं काही ठीक आहे ना? मला खरं खरं सांग. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते आणि लगेच फोन ठेवून देते. मात्र बाबा काळजीत पडतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी दुर्गेला आवाज देत असते. पण त्यावेळी चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते भुवनेश्वरीला म्हणतात की आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर भुवनेश्वरी हसतच म्हणते की मला वाटलंच होतं तुम्ही आमच्याशी बोलायला येणार, मी तुमची वाटच बघत होते. आणि मग ती चारुहास सरांना विचारते की बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? सुनबाईंना घराबाहेर काढल्यामुळे तुम्ही सुद्धा घाबरलात की काय? ते म्हणतात ना, पुढच्याला ठेच मागचा शहाणा. तुम्हाला सुद्धा अक्कल आली वाटतं. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की तू अक्षराला पुन्हा या घरात घेऊन ये. आणि ते ऐकून भुवनेश्वरी हसतच म्हणते की ते शक्य नाही, आम्ही त्यांना पुन्हा कधीच या घरात घेऊन येणार नाही. उगाच तुम्ही दिवसाढवळ्या स्वप्न बघू नका, आणि आम्ही एकदा दिलेला शब्द पुन्हा मागे घेत नाही. त्यावर चारुहास सर म्हणतात की हो, ते माहिती आहे मला, पण स्वतःच्या सोयीनुसार तो फिरवते ना, मग यावेळीसुद्धा तसंच कर. मात्र भुवनेश्वरी म्हणते की काही झालं तरी आम्ही सुनबाईंना पुन्हा या घरात घेऊन येणार नाही. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की मी तुला जे काही सांगतोय ते या घराच्या भल्यासाठीच आहे. मात्र भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही आम्हाला सल्ले देण्याची काही गरज नाही. तर चारुहास सर म्हणतात की मलाही तुला सल्ला द्यायची काही आवश्यकता वाटत नाही. मात्र मी जे काही सांगतोय ते अधिपतीसाठी सांगतोय.
कारण आज या घरामध्ये जे काही घडलं ना ते पाप आहे. तुझ्या सांगण्यामुळे अधिपतीने सगळ्यांसमोर सुनबाईंना घराबाहेर काढलं. आणि त्यावर भुवनेश्वरी विचारते, मग कसं वाटलं तुम्हाला? काही आठवलं की नाही? आठवतंय ना, काही वर्षांपूर्वी तुम्हीसुद्धा आम्हाला असंच हाताला धरून घराबाहेर काढलं होतं. मात्र तेव्हा तुमचे हात दगडाखाली होते. तुमच्या मुलामुळे तुम्हाला आम्हाला थांबवावं लागलं. त्यावेळी तुम्ही जे करू शकला नाही ते आज तुमच्या मुलाने करून दाखवलं. याचा तुम्हाला आनंद व्हायला हवा ना. त्यावर चारुहास सर म्हणतात की मला त्यावेळीसुद्धा तुला या घराबाहेर काढायचं होतं आणि आत्ताही मला तुला या घराबाहेर काढायचं आहे. कारण माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि या पुढेसुद्धा नसेल. मात्र अधिपतीचं अक्षरावर खूप प्रेम आहे. तो तिला कधीच विसरू शकत नाही. मात्र फक्त तुझ्या हट्टापोटी त्याने तिला सगळ्यांसमोर हाताला धरून या घराबाहेर काढलं. मात्र तो आतमधून पूर्णपणे तुटून गेला असेल, खचून गेला असेल आणि याचा त्रास तुलाच होणार आहे. हळूहळू तुझा श्वास गुदमरणार आहे आणि तुझ्या ऱ्हासाला सुरुवात होणार आहे. आणि मग ते तिथून निघून जातात. भुवनेश्वरी मात्र गालातल्या गालात हसत असते. तर दुसरीकडे अधिपती अक्षराचाच विचार करत असतो. तो मनाशी म्हणत असतो की मास्तरीणबाईंनी कितीही मोठी चूक केली असली तरी मला त्यांना असं वाऱ्यावर सोडता येणार नाही. काहीतरी करायलाच हवं. एकतर त्यांच्या घरचे सुद्धा घरी नाही आहेत. आज रात्री त्या कुठे जातील? आणि त्या कुठे जाणारही नाही, कारण त्या खूप मानी आहेत. आणि मग त्याला एक कल्पना सुचते. तो लगेच ओंक्याला फोन करतो. मात्र तो कॉल शिवानी रिसीव करते. ती अधिपतीला विचारते की काय झालं भाऊजी, इतक्या उशिरा का कॉल केला? त्यावर अधिपती सांगतो की माझं तुमच्याकडे एक काम आहे, मला तुमची मदत हवी आहे. त्यावर शिवानी विचारते, बोला मग काय झालं? तर अधिपती म्हणतो की त्याआधी आम्हाला तुम्ही एक वचन द्या की आता आम्ही जे काही सांगू ते फक्त तुम्ही ऐकून घ्याल, एकही प्रश्न विचारणार नाही आणि मी तुम्हाला जे काही सांगेल ते लगेच कराल. त्यावर शिवानी म्हणते ठीक आहे. आणि मग अधिपती तिला सांगतो की मास्तरीणबाई घर सोडून गेल्या आहेत. आणि ते ऐकून शिवानीला धक्का बसतो. तर अधिपती तिला म्हणतो की तुम्ही मला एकही प्रश्न विचारू नका वहिनी, मी जेवढं सांगतोय तेवढंच करा. कारण मास्तरीणबाईंच्या घरी कोणीही नाही आहे. त्या घराच्या बाहेर एकट्याच बसल्या असतील. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना घरी घेऊन या. त्यावर शिवानी म्हणते ठीक आहे, मी लगेच तिला फोन करते. पण अधिपती म्हणतो की नाही वहिनी, त्या इतक्या सहजासहजी तुमच्यासोबत नाही येणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की मी हे सगळं तुम्हाला सांगितलं आहे हे त्यांना कळता कामा नये. कारण या सगळ्यामागे मी आहे हे जर त्यांना समजलं तर त्या कधीच तुमच्यासोबत येणार नाहीत. त्यावर शिवानी म्हणते ठीक आहे. आणि मग अधिपती तिला त्याचा प्लॅन सांगतो. आणि मग त्यानंतर ओंकार आणि शिवानी अक्षराकडे जाण्यासाठी निघतात. ते दोघेजण अक्षराच्या आईबाबांच्या घरी जातात. मात्र तिथे ती नसते. त्यामुळे ते दोघेजण तिला शोधत पुढे जाण्यासाठी निघतात. एके ठिकाणी त्यांना अक्षरा बसलेली दिसते. ओंकार शिवानीला सांगतो की ती बघ अक्षरा, तू जाऊन तिच्यासोबत बोल, नाटकाला सुरुवात कर. त्यावर शिवानी म्हणते ठीक आहे, पण तू जाऊन लप. आणि मग ओंकार एका झाडामागे जाऊन लपतो. तर शिवानी अक्षराकडे जात तिला विचारते की अक्षरा वहिनी, तुम्ही इथे काय करताय, ते सुद्धा इतक्या रात्री? त्यावर अक्षरा म्हणते पण तुम्ही इथे काय करताय वहिनी? त्यावर शिवानी नाटक करत सांगते की मी दवाखान्यात गेले होते, सकाळपासून मला बरं वाटत नाही आहे, सतत चक्कर येत होती. मात्र येताना आमची गाडी बंद पडली. ओंकार ती घेऊन मेकॅनिककडे गेला आहे आणि मी घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत होते, पण रिक्षा काही भेटली नाही म्हणून चालत निघाले. पण तुम्ही इथे काय करताय? त्यावर अक्षरा तिला खोटंच सांगते की मी आईबाबांना भेटण्यासाठी आले होते, पण त्यांच्या घराला कुलूप आहे म्हणून थोडा वेळ इथेच थांबले, आता घरी जाणार आहे. मात्र त्याच वेळी झाडाच्या पाठीमागे लपलेल्या ओंकारचा फोन वाजतो आणि तो आवाज ऐकून अक्षरा आजूबाजूला बघू लागते. त्यामुळे शिवानी आणि ओंकार घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.